स्वागत आहे। आपण लास्ट व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 5.1 क्वेश्चन नंबर 3 ह्याच्यातले पहिले 3 क्वेश्चन पाहिले होते। त्याच्या पुढचा आपण क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करत आहोत। लक्ष इकडे द्या। इक्वेशन काय आहे बघा, 2y - x = 0 and 10x + 15y = 105। आपला क्वेश्चन आहे सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचे। परंतु आपण इक्वेशन 1 पाहिलं, 2y - x = 0 हे पाहिलं, ह्यानंतर आपल्याला लक्षात येतं रिप्लेस केला आपण x रिप्लेस केला। x जेव्हा अपोजिट साइडला जातो तेव्हा त्याचा साइन चेंज होणार आहे, म्हणजे ते पॉझिटिव्ह होणार आहे, धनचिन्ह होणार आहे ते, म्हणजे 2y = x, therefore x = 2y। आपण ह्याला इक्वेशन नंबर 1 देऊन घेऊ शकतो ना, आणि हेच x = 2y आहे हे आपण सेकंड इक्वेशन मध्ये पुट करू शकतो। त्यामुळे आपण इथे लिहायचं आहे सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 1 in इक्वेशन 2 or put x = 2y in equation 2। Therefore 10x + 15y = 105, this is equation number 2, and put the value x = 2y in this equation। x च्या ऐवजी आपण काय पुट केले, 2y + 15y = 105। बघा काय होत आहे, आपण x ची व्हॅल्यू काय पुट केलेली आहे इथं, 2y, 10 2 जा 20, व्हॅल्यू काय आलेली आहे 20y + 15y = 105। आता हे 20 + 15 केल्यानंतर होणार आहेत आपले किती, 35y = 105। हा 35 जर अपोजिट साइडला गेला तर ह्याची डिव्हिजन होणार आहे, म्हणजेच आपल्याला इथे काय होणार आहेत बघा, y = 105 डिवाइडेड बाय 35। आपण इझी वे ना 5 चे टेबल देखील सॉल्व करू शकतो बघा। 5 7 जा 5 2 जा 5 1 जा, हे आले 21/7, 7 1 जा 7, 7 3 जा 21, y = 3, हे आपलं y चा आन्सर आलेला आहे। आता आपण x किंवा 1 किंवा 2 या दोन्ही पैकी दोन जे इक्वेशन आहेत त्याच्यापैकी कुठल्याही इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू शकतो। मला वाटतं इथे आपल्याला x = 2y हे सिंपल इक्वेशन आहे, x = 2y इक्वेशन नंबर 1 आहे, आणि ह्याच्यामध्ये आपण ही 3 जी व्हॅल्यू आहे ही पुट करू शकतो। x = 2 × 3, 3 2 जा 6। बघा आता आपल्याला x आणि y ह्यांच्या किमती मिळालेल्या आहेत। x ची व्हॅल्यू आलेली आहे 6 आणि y ची आलेली आहे 3। इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन। आता मराठी मीडियमची मुलं लिहू शकतात ही समीकरणाची उकल आहे। अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला सेमी इंग्लिश, मराठी मीडियम आणि सेमी इंग्लिश अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे। आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत, 5th एक्झाम्पल बघा, 2x + 3y + 4 = 0, x - 5y = 11। आता आपण पहिलं खाली उतरून घेऊया, 2x + 3y। आता हे जे प्लस आहे 4 हे अपोजिटला गेले तर -4 होणार आहे, याला इक्वेशन नंबर 1 देऊन घेऊया। आणि नेक्स्ट आहे x - 5y = 11 इक्वेशन नंबर 2। दोन्ही इक्वेशन ऑब्झर्व केले आपण, आपल्याला क्वेश्चन आहे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचा। त्याच्या अनेक मेथड आहे, सबस्टिट्यूशन मेथड आहे जी की आपण चौथ्या एक्झाम्पल मध्ये पाहिली होती, परंतु मला असं वाटतं की आपण कॅन्सलायझेशन मेथडने जाऊया। त्याचं मीनिंग असं आहे की इथं प्लस आणि मायनस म्हणजे दोन्ही विरुद्ध चिन्ह आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह। पॉझिटिव्ह निगेटिव्हला कॅन्सल होतं हे आपल्याला माहिती आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्हला कॅन्सल होतं हे आपल्याला माहिती आहे, परंतु जर सारखा नंबर असेल तरच आपण कॅन्सल करू शकतो। पण इथं बघितलं तर इथं आहे 3 आणि इथं आहे 5,
हा नंबर कॅन्सल होणार नाही. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, तर आपण एकसारखा नंबर आणण्याचा प्रयत्न तिथं केला पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल, तर इक्वेशन नंबर 1 जे आहे, इक्वेशन नंबर 1 ला मल्टिप्लाइंग इक्वेशन बाय 5. आता 5 का हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात येणार आहे. तर 5 का, तर ह्या 3 ने ह्या 5 ला मल्टिप्लाय केले तर 3 5 जार 15 म्हणजे तिथं 15 येणार आहे. आणि ह्या 5 ला इथे 3 ने मल्टिप्लाय केले म्हणजे इथं बघा या सेकंड इक्वेशनला आपण 3 ने मल्टिप्लाय केले. लक्षात येते का? फर्स्ट इक्वेशनला 5 ने आणि सेकंड इक्वेशनला 3 ने, म्हणजे वरच्या नंबरने खाली, खालच्या नंबरने वर. हे दोन नंबर चॉईस करण्याचं कारण म्हणजे आहे त्याचा एलसीएम 5 3 जार 15. तिथं आपल्याला त्यांचा लसावी 15 येतो, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, हेच दोन नंबर घ्यायचे आहेत. ही विद्यार्थ्यांची शंका असू शकते असं मला वाटतं. त्याचं ते आन्सर आहे. नेक्स्ट पुढे बघूया आपण काय. ह्या 5 ने पहिल्यांदा आपण काय करून घेऊया, इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करून घेऊया. 5 2 जार 10, 5 3 जार 15, बघा 5 4 जार 20. मल्टिप्लिकेशन करताना हे मायनस चिन्ह सोडून चालणार नाही, कारण दोन्हीपैकी एका संख्येला जर मायनस चिन्ह असेल तर आन्सरला मायनस चिन्ह हे येणार आहे. ओके, आता ह्याला आपल्याला नेक्स्ट इक्वेशन नंबर द्यावा लागेल. ह्याला इक्वेशन नंबर 3 देणार आहे आपण. त्याच्या पुढे बघा 3. आता इथं कोणच नाहीये, पण कोण असतो रे, 1 तिथं प्रेझेंट असतो. त्यामुळे 3 1 जार 3 होणार आहे, म्हणजे 3x झालं. चिन्ह आहे मायनसचं, मायनस 5 3 जार 15. आता बघा मुलांनो 11 3 जार 33. ह्याला इक्वेशन नंबर 4 येणार आहे. आता हे एकसारखे येण्यासाठी आपण हा टास्क केला होता मल्टिप्लिकेशन करण्याचा. या अपोजिट मल्टिप्लिकेशन केल्यामुळे आपल्याला इक्वल नंबर आलेले आहेत. इक्वल नंबर आता प्लस 15y ला मायनस 15y आपण कॅन्सल करू शकतो, बरोबर. आणि मग ह्याचं काय करायचं, तर इथं आपण एक सेंटेन्स लिहू शकतो, ऍडिंग इक्वेशन 3 अँड 4. या दोघांचे ऍडिशन करायचे, बेरीज करायचे. काय काय राहिलं बघा रे, 10x पूर्ण आपण इक्वेशन लिहून घेऊ शकतो, किंवा 10x प्लस 3x. आणि इथं बघा मायनस 20 अँड 33. काय झालं बघा, 10 प्लस 3 13. आणि इथं 20 10 मधनं आता एक लक्षात येते का, आपल्याला असं करायला पाहिजे होतं, 33 वरती लिहायला पाहिजे होते आणि 20 चे जे आहे ते खाली लिहायला पाहिजे होते. काही प्रॉब्लेम नाही, आपण लिहून घेऊया लगेच. बघा 3x इज इक्वल टू 33 आणि 10x खाली लिहूया, 10x इज इक्वल टू मायनस 20. काही झालं नाहीये, फक्त आपल्याला पॉझिटिव्ह नंबर जो आहे तो वरती लिहून घेतलेला आहे. इथे प्लस केल्यामुळे इथे 13x झाले आणि इथे बघा 33 मधून 20 गेले. आपल्याला इझी होण्यासाठी आपण वरती लिहिले. 3 ॲज इट इज दिले, 3 मधून 2 गेला, 1 राहिला. x इज इक्वल टू 13 डिवायडेड बाय 13. 13 ला 13 कॅन्सल, x चा आन्सर आला 1. बघा हे जे x चा आन्सर आलेला आहे, x इज इक्वल टू 1, हे आपण दोन्हीपैकी कुठल्या पण इक्वेशन मध्ये पुट करू शकतो. मी विद्यार्थ्यांना सांगत असते, हडकुळ इक्वेशन बघा, जाड बघायचं नाही. हडकुळ म्हणजे कोण, जे सिंपल आहे ते. आपल्याला सिंपल कुठलं वाटतंय, हे इक्वेशन वाटतंय, इक्वेशन नंबर 2. ते आपण लिहून घेऊया. x मायनस 5y इज इक्वल टू 11. हे इक्वेशन नंबर किती आहे, 2. मग आपली जी व्हॅल्यू आहे x इज इक्वल टू 1 ही त्यामध्ये पुट करून टाकायची. पुट करूया. इथे एक सेंटेन्स लिहावं लागेल आपल्याला, putting x is equal to 1 in second equation. 1 minus 5y is equal to 11. बघा बघू. Therefore ब्रॅकेट काढून टाकूया. 1 minus 5y is equal to 11. आता काय रे, हा 1 आहे, हा अपोजिटला गेला, प्लस 1 आहे, तिकडे गेल्यावर काय होईल, मायनस होईल. म्हणजे काय, मायनस 5y is equal to 11 मधनं 1 गेला. किती राहिलेले मुलांनो, ते मायनस 5y. देअरफॉरचं चिन्ह द्यावंच लागणार आहे आपल्याला. आता लक्ष द्या, ह्या दोन्हींमध्ये म्हणजे कोण, 5 आणि y ह्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, अपोजिटला गेला, डिव्हिजन होणार आहे. म्हणजे y इज इक्वल टू, तो जाताना त्याच्या बरोबर मायनस चिन्ह घेऊन जातो. 5 1 जार 5, 5 2 जार 10. y इज इक्वल टू -2. सो युअर
सोल्युशन इज x and y इज इक्वल टू x ची किंमत आपली किती आली रे 1 आणि y ची किती आली 2. जसं आपण चौथ्या ह्याच्यामध्ये सेंटेन्स सांगितलं होतं, इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन, ही समीकरणाची उकल आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. 2x - 7y इज इक्वल टू 7. आपण लिहून घेऊया आन्सर मध्ये. 2x - 7y इज इक्वल टू 7 इज द इक्वेशन नंबर 1 आणि 3x + y इज इक्वल टू 22 हा क्वेश्चन नंबर 2. आता मी विद्यार्थ्यांना सांगितल्याप्रमाणे इथं आपल्याला अपोजिट साइन म्हणजे प्लस आणि मायनस हे वेगवेगळे साइन मिळाल्यानंतर खरं तर गणित सोपं असतं. ते फक्त मी काय सांगितले तुम्हाला की सेम नंबर y चे इथे सेम नंबर आला पाहिजे. इथं सेम आहे, इथं नाहीये, मग तो आपल्याला आणायचा आहे. मग तो आपल्याला आणण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, त्या पूर्ण इक्वेशनला 7 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. मल्टिप्लाइंग दिस इक्वेशन बाय 7. इथं पाहिजे तर तुम्ही सेंटेन्स लिहू शकता, मल्टिप्लाइंग सेकंड इक्वेशन बाय 7. ते मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर काय येणार आहे बघूया आपण. 7 3 21x प्लस इथं एक असतो लक्षात घ्या नेहमी. 7 म्हणजे 7 म्हणजे 7y होणार आहे. आणि इथं 22 मल्टिप्लाय जर जमत नसेल तर मल्टिप्लिकेशन करून पटकन घ्यायचं. 7 2 14 7 2 14 प्लस 1 50 154. आता मात्र ह्याला इक्वेशन नंबर 3 नाव दिलं पाहिजे तुम्ही. इक्वेशन नंबर 3 बघा, इक्वेशन नंबर 3 आलेलं आहे. आता इक्वेशन 1 आणि 2 एका खाली आपण एक लिहून घेतले म्हणजे इक्वेशन नंबर 2 इथे लिहिले. 2x - 7y इज इक्वल टू 7 हा इक्वेशन नंबर 2 झाला. इथे आपल्याला सेंटेन्स टाकायचा आहे, ऍडिंग इक्वेशन 2 and 3. समीकरण 2 आणि समीकरण 3 यांची बेरीज करू. यांची बेरीज करून घ्यायची म्हणजे काय, तर यांची जेव्हा आपण बेरीज करून घेणार तेव्हा हे +7y ला -7y कट होऊन जाणार आहे. आणि यांची ऍडिशन बघा, 21 आणि 2 23. आता हे बघा 7 आणि 3 10 1 11 1 आला हातचा 5 आणि 1 6 161. बघूया आता ह्यांना भाग घालून आपण. 23x इज इक्वल टू 161. x बरोबर 161 भागिले 23. आता ह्यांचा भागाकार केला. आता काही विद्यार्थ्यांना पाड्याचा प्रॉब्लेम असतो, एक शॉर्ट ट्रिक म्हणून आपण याच व्हिडिओमध्ये 23 चा पाडा तयार करायला बघूया, येतोय का. 23 चा पाडा कसा तयार करू, आपल्याला 161 पाहिजे. आपल्याला किती पाहिजेत 161. तीनाचा पाडा आपल्याला सगळ्यांना येतो कारण बे पासून ते 10 पर्यंत पाडे हे येणं गरजेचंच आहे. बघा 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24 3 9 27 3 9 30. तीनाचा पाडा आपण तयार केला. तर 2 चा टेबल बेचा, बे के बे 2 4 बे 3 6 बे 4 8 बे 5 10 बे 6 12 बे 7 14 बे 8 16 बे 9 18 बे 9 20. काय करायचं रे, याचा जे युनिट प्लेस आहे म्हणजे कुणाच्या 3 च्या टेबलचं ते आहे असं लिहून घ्यायचं. बघा कसं ते 3 6 9 2 5. आता बघा इथं काय होणार आहे, यांची ऍडिशन करून टाकायची. यांची काय करायची ऍडिशन. 2 4 6 2 4 6 आहे असं लिहून घेतलं. त्यानंतर कोण आहे 10 प्लस 1 काय झालं 11. इथे इथं 8 आणि 1 9 झालं. 10 प्लस 1 11 झालं. इथे 8 युनिट प्लेसला 13. नंतर 1 युनिट प्लेसला बघा 14 आणि 2 16. इथं 4 युनिट प्लेसला आहेत तसे 16 आणि 2 17 18. नेक्स्ट 7 आणि इथे किती आहे 0. ह्या दोघांची पण ऍडिशन करून टाकू. 18 19 18 19 20. हे 20 आणि 3 23. अशा प्रकारे पाडेपाठ करायची पण गरज नाही. आता ऍक्च्युली बघायला गेले तर 161 आपल्याला आले होते. आपण
हे सवय झाल्यानंतर 161 पर्यंत स्टॉप झालं तरी चालेल. किती नंबरला आहे? 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 23 23 7 जा एक्सचा आन्सर आलेला आहे तुमच्या 7. इतक्या सिंपल वेने आपण हे समीकरण सोडवू शकतो. पाढा तयार करायचं कळलं का तुम्हाला? ठीक आहे. हे तुम्ही नोट्स मध्ये साईडला लिहून घ्यायचे किंवा नोट्स हव्या असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तर ही शॉर्ट ट्रिक आहे. बरेच मोठे असतात 33 34 44 73 74 एवढे पाढे काय आपण पाठ करत बसत नाही. आपल्याला 10 पर्यंत छानपैकी पाढे पाठ करायचे आणि अशा ट्रिकना आपण पाढा पटकन तयार करू शकतो. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे x = 7. मी काय सांगितलं रे? हाडकुळ. आता बघा बारीक पातळ कोण आहे? इक्वेशन नंबर 2 आहे का 1 आहे? बघायला गेलं तर इथं 22 इथं 7 आहे म्हणजे इक्वेशन नंबर 1 घेऊन टाकूया आपण. y = 22. 3x + y = 22. x ची व्हॅल्यू ही 7 आहे ही ठेवली. 7 3 21 + y = 22. आता बघा हे विरुद्ध दिशेला गेले. y = 22 - 21 म्हणजे आली एक व्हॅल्यू. x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू. x ची आली आपली 7 आणि y ची आली 1. इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. प्रॉब्लेम सेट मध्ये अशा प्रकारचे काही एक्झाम्पल आहेत. क्वेश्चन नंबर 2 त्याच्यातला सब क्वेश्चन 1 तर सेम आहे. 5.1 मध्ये जो क्वेश्चन नंबर 3 आहे त्याच्यासारखे सेम ते एक्झाम्पल सोडवायचे. त्याच्यानंतर लगेच आपण त्यातले 2 एक्झाम्पल आपण सोडवून बघणार आहोत. त्याच पद्धतीने आहेत म्हणून हे लगेच घेतलेले आहे. बघा 2x + y = 5 ह्याला आपण इक्वेशन 1 देऊन टाकलं ना आणि 3x - y = 5. बघा जेव्हा प्लस मायनस येतो आपली लॉटरी लागली समजायचं. लगेच ते कॅन्सल करून आपण टाकणार आहे. इथं आपल्याला एक वाक्य टाकायचं असतं ॲडिंग इक्वेशन 1 and 2. केव्हा? जेव्हा विरुद्ध चिन्ह येतात तेव्हा ॲडिशन करायचे असते. प्लस मायनस मायनस प्लस तेव्हा ॲडिशन करायचे असते आणि त्याच्यामुळे एक्झाम्पल अतिशय सोपं होऊन जातं आपल्याला. बघा प्लस y ला मायनस y कॅन्सल. यांची आपल्याला ॲडिशन करायचे आहे. 3 + 2 5x 5 + 5 10. बघा ह्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. अपोजिटला गेल्यावर काय होणार आहे? डिव्हिजन. 5 1 5 5 2 10. x = 2. देअरफॉर चे चिन्ह इथं करून टाकायचं. आता x = 2 ह्या दोन्हीतल्या कुठल्या पण इक्वेशन मी शक्यतो विद्यार्थ्यांना सांगत असते पॉझिटिव्ह प्लसच्या इक्वेशनने जा म्हणजे उत्तर चुकायची जी शक्यता आहे ती अगदी अगदी कमी होऊन जाते. म्हणजे काय? 2x + y = 5 हे इक्वेशन. इथं आपल्याला एक वाक्य टाकायचं आहे. x = 2 पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1 हे वाक्य आपल्याला इथं टाकायचं आहे. बघा 2 आता ह्या दोन्हींमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. व्हॅल्यू किती आहे? 2 + y = 5. 2 2 4. हे अपोजिटला गेले विरुद्ध दिशेला गेले. चिन्ह बदललं. 5 - 4 y = 1 हे दिसतंय का बघा? y = 1. आता ही जी y = 1 जी व्हॅल्यू आहे ती आपण 1 आणि 2 नाही आपल्याला ऑलरेडी आपण पुट केलेलं आहे म्हणजे आपल्याला उत्तर आलेलं आहे x = x आणि y. किती उत्तर आलेलं आहे? x चं 2 आलेलं आहे आणि y चं 1 आलेलं आहे. आता जे काही एक्झाम्पल शिकवले अशा प्रकारचं साधं सिंपल पद्धतीनं टीचिंग जर तुम्हाला आवडत असेल खरोखर आवडत असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब तर केलंच पाहिजे आपण. धन्यवाद.